धन्य महाराज जन्मले संसारी देत्याती अंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली तया कुळाचा उद्धार प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरी निर्धार नामामनी नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली महायुग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं मजे पांडुरंग मी गये गो विठाबाई गये गो विठाबाई माझे पंढरी से आई माझे पंढरी से संतांची त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंभोज तेजस्प्रदिक् प्रदेशं विधिन्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान दिवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन तत्र यजननी देवाची जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर शिव भोळा पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धन्य महाराज जन्मली संसारी जे ध्याते अंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली मुक्त कैवल्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबर आहे अखिल परमात्मा हृदयामध्ये व्याप्त असलेले भगवान श्री तुकोबर आहे आधी सर्व संत मंडळीच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुम्हा सर्व श्रोतेजन माय बापांना विनम्र अभिवादन करून कीर्तन रूपी शिवला प्रारंभ विठाला भगवंताचे लढीवळ भक्त श्री संत नामदेव महाराज यांचा 3
चरणाचा अत्यंत सोपा सरळ या अभंगाचा अर्थ पाहिला तर एका सत्पुरुषाचं एका संतांचं वर्णन करणारा किंवा एक योग पुरुषाचं वर्णन करणारा असा अभंग आहे. विठाला महाराज म्हणतात एखादा संत महात्मा जर जन्माला आला तर धन्य महाराज जन्मली संसारी, संसारामध्ये जन्माला आले. संसार म्हणजे जन्म मृत्यूचा संसार किंबहुना इहलोकीच्या संसारामध्ये एखादा सत्पुरुष एखादा संत महात्मा जर जन्माला आला तर ते ओळखायचे कसे याचे लक्षण सांगतात. जे ध्याये अंतरी पांडुरंग किंवा नारायण, सतत अंतरंगामध्ये किंबहुना अंतकरणामध्ये अखिल कोटी ब्राह्मण नायक भगवान पंढरीश परमात्मा नारायण याचं सातत्यानं जो भजन करतो तो महात्मा धन्य महाराज जन्मले संसारी. कशाहून महाराज तर महाराज म्हणले नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली. अखिल कोटी ब्रह्मांड मालकाचं वर्णन करत असताना जर सातत्यानं तो भजन करत असेल तो महात्मा सातत्यानं नारायण नारायण पांडुरंग पांडुरंग रामकृष्ण हरी म्हणत असेल तर महाराज त्याच्या आई वडिलाला धन्यवाद देतात. धन्य त्याची माय प्रसवली. आणि मग म्हणतात प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरी निर्धार नामा म्हणे. महाराज म्हणतात अखिल कोटी ब्रह्मांडाच्या मालकाचं भजन करणारा महात्मा एखाद्याच्या कुळामध्ये जन्माला आला, एखाद्याच्या कोटी एखादा महात्मा एखादा संत जर जन्माला आला तर त्याच्या कुळाचा नाही तर संबंध जगाचा उद्धार करण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. कशानं हरिभजनी हे धवळी जग सुखविला लाग कळी कळाचा. याप्रमाणे एखादा भगवत भक्त जन्माला आला मग कुठल्या जातीतला नाही कुठल्या पंथातला नाही फक्त तो संत असावा. संतांना यातायाती धर्म नाही विष्णुदासा. संतांना जात पात वर्ण मानलेला नाही. राष्ट्रसंत भगवान बाबा असतील अन्य साधू संत मंडळी असतील ते त्यांच्या कुळामध्ये जन्माला आले तर केवळ एका घराचा उद्धार नाही तर संबंध विश्वातील जनतेचा जीवाचा उद्धार करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. म्हणून नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली. महाराज म्हणतात अखिल कोटी ब्रह्मांडाचं मालकाचं भजन केलं, देवाचं भजन पूजन केलं, आपण सोमेश्वराच्या कुशीमध्ये जन्माला आलोय, सोमेश्वर भगवंताची सेवा आपण करतोय, खऱ्या अर्थानं आपण सुद्धा धन्यच आहेत. पण जे जे देवाचं भजन करतात तेवढे बरं ते भक्त जेवायला येते त्याचं मी सांगत नाही. जेवढे रामभाऊ भजन करतात सोमेश्वर भगवंताचं, सोमेश्वर भगवंताला नवस बोलतात, सोमेश्वराचं भजन पूजन अर्चना करून आपल्या मनाची इच्छा पूर्ण झाली की सुंदर असा कार्यक्रम करून पूर्ण गावाला नगर भोजन करतात ते लोक धन्य महाराज जन्मले संसारी. मग ते लोक धन्य. मग कुणीही असू द्या केवळ कीर्तन करणाऱ्यालाच लोकाला महाराज म्हणतात असं नाही बरं. कीर्तन करणाऱ्या महाराजाला एखाद्या संत महाराजाला एखाद्या महात्म्याला आपण महाराज तर म्हणतोच पण जे जे लोक हरीचं भजन करतात संत त्यांना महाराजच म्हणतात. संत त्यांना महाराज म्हणतात. कशाहून व्यवहारातले तर कितीतरी शब्द आहे. एखाद्या आचाराला सुद्धा लोक महाराज बरोबर आहे. एखाद्या आचाराला सुद्धा लोक महाराज म्हणतात. एखाद्या वादकाला लोक महाराज म्हणतात, गायकाला लोक महाराज, कीर्तन करणारा महाराज, सिस्टीम चालविणारा महाराजच म्हणतात. ऑटो चालविणारा असू द्या एखादा त्याला सुद्धा महाराजच म्हणतात. कॅमेरेवाला असू द्या त्याला सुद्धा महाराजच म्हणतात. का तर सातत्यानं त्याचं जीव देवाचं भजन करत असेल तर कोणीही असू द्या मग तो धन्य महाराज जन्मले संसारी आजे घ्याई अंतरी नारायण. असा अभंगाचा सरळ भाव आता तुमच्या पुढे मांडला. अभंगाचा अर्थ हाच असेल असा माझा आग्रह. जसे पक्षी आपापल्या क्षमतेनुसार आकाशामध्ये भरारी घेतात तसं मी माझ्या बुद्धीच्या क्षमतेनुसार तोडका मोडकायचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा सर्वांना ज्ञात आहे तरी परंतु वक्त्याचं कर्तव्य असतं म्हणून माझं कर्तव्य पार पाडतो. आपल्या भगवान सोमेश्वराच्या या नगर भोजनाच्या उत्सवामध्ये आजची ज्यांची अन्नदानाची आणि कीर्तनाची सेवा आहे असे आमचे प्रभावती ताई शहाजी गीते व त्यांचे दोन्ही सुपुत्र वैजनाथ शहाजी गीते व मोहन शहाजी गीते व समस्त गीते परिवार सध्या राहायला समतानगर पण मूळ गाव चांदापूर या समस्त गीते परिवारानं भगवान सोमेश्वराला जे काही आपला नवस बोलला होता त्या नवसाला भगवान सोमेश्वर पावले असल्या कारणानं किंबहुना प्रत्येकानंच नवस बोललेला आहे तसा तर पण आपण देवाविषयी जागा राहत नाही. आपण संसाराविषयी जागा राहतो पण देवाविषयी माणसानं जागा राहिलं पाहिजे. निश्चितच या गीते परिवारानं सोमेश्वर भगवंताला दिलेलं वचन किंबहुना सोमेश्वर भगवंतानं केलेली त्यांची इच्छा पूर्ण त्या इच्छा पूर्तीसाठी त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी केलेला थोडासा प्रयत्न आहे. विठाला जीवन जगत असताना महाराज प्रत्येकाचा
जणांवरती 3 जणांचे ऋण प्रत्येक माणसावरती आहेत. ऐका, जीवन जगत असताना या संसारामध्ये जन्माला आलेले असताना आपण 3 माणसाचे ऋण आपल्यावरती आहेत. त्या ऋणातून आपण कधीतरी मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 1 नंबर देवाचे ऋण आपल्यावरती आहेत, 2 नंबर संतांचे ऋण आपल्यावरती आहेत आणि 3 नंबर जन्मदेते आई आणि वडिलांचे ऋण आपल्यावरती आहेत. या 3 माणसांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. पहिलं आहे ते देव ऋण. देवानं आपल्याला भरपूर काही दिलंय. जेने हा जीव दिला दान, हा जीव दिला दिलाय आणि त्याचं गुण गायला काय हरकत आहे का? जेने हा जीव दिला दान, तयाचे करेन चिंतन, जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे. देवानं सुंदर असा अवटा हात का मानव देह अल्लाहने तुझ दिया, अवटा हात का मानव देह अल्लाहने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया, नहक जमाना गोया गोया. किंवा देवे दिला देह भजना. देवानं सुंदर असा देह दिलाय. पण काही माणसं म्हणतात महाराज आम्हाला देवानं त्या दिलंय तरी काय, हे जग दिलंय का, हे देह दिला, हे जग बघण्याची दृष्टी दिली आणि त्या देवाच्या आशीर्वादामुळे आतापर्यंत आपण जिवंत आहे. कोणाच्या आशीर्वादानं? त्याच्याच. मग हे दिलंय कोणा? पण माणसं सहज म्हणतात काहीच दिलं नाही हो महाराज देवाना, आम्ही स्वकर्तृत्वावर स्वकर्मानं आम्ही कमवलंय, शून्य होतं आमच्या जवळ, हे सगळं कुणी पट्ट्यानं कमवलंय असं काही माणसं म्हणतात. पण ऐका, हे जिवंत ठेवलंय कुण? त्या देवानं. नरदेह दिलाय कुण? त्या देवानं. कधीतरी त्या देवाला म्हणा देवा तुझ्या आशीर्वादानं खूप काही दिलंस. मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया. त्या अखिल कोटी ब्रह्मांडाच्या मालकानं खूप काही आपल्याला दिलंय. पण तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, विठ्ठला काही नाही उणे, विठ्ठला काही नाही उणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला
शुक्राचे हे चांदणे किती दिले जणी म्हणे हे नकळे. देवा खूप दिलं असतो पण काय करावं माणसं ऐकतच नाही तर मानतही नाही. कर्तृत्व केलं. जगाचा नियम असा आहे राजूभाऊ महाराज, जगाचा नियम असा आहे की चांगलं केलं की लोक म्हणतात मी केलंय आणि वाटोळं केलं की लोक म्हणतात देवाने. चांगलं करायला लागले की लोक म्हणतात आमच्या कर्तृत्वानं केलंय, आम्ही कष्ट करून केलंय. काहीच नव्हतं महाराज घरात, रात्रंदिवस कावाड कष्ट करून आम्ही हे सगळं मिळवलंय. अरे बाबा मिळवलं पण आशीर्वाद त्याचाच होता ना. देता देव विता नेता देव विता याची सत्ता काय आहे तुझी याची सत्ता काय आहे. नेता देव विता नेता देव विता येता देव विता नेता देव विता येते याची सत्ता काय आहे. याची सत्ता देणारा सुद्धा तोच आहे आणि घेऊन जाणारा सुद्धा तेच आहे. कधी जाईल घेऊन सांगता येत नाही. त्या देवाला कधीतरी धन्यवाद म्हणायला शिका, त्या देवाचे ऋण कधीतरी मानायला शिका. देवानं खूप काय दिलंय आपल्याला. नाहीच काय दिलंय एखाद्याला वाटत असेल तर ज्याच्यामुळं आपण जिवंत आहे हे सुद्धा त्याचीच कृपा आहे. नाही वाटलं संसारातलं ही गोष्ट दिली नाही ती गोष्ट दिली नाही, एवढं नाही तेवढं नाही, खूप कमी आहे आमच्या नशिबाला, गरिबीच आलेली आहे, रोज दुःखच आहे असं वाटत असेल वाटू द्या. पण हे जिवंत ठेवलंय ना देवानं हे त्याच्याच आशीर्वादाने. नाही तर महाराज कधी निघून जातात सांगता येत सुद्धा नाही. मग सुंदर असा देह आपल्याला देवानं दिलाय. देहाचा पिंजरा झाला जुना, जन्म मिळेना पुन्हा पुन्हा. किती सुंदर देवानं देह दिला आहे का. देहाचा पिंजरा झाला जुना, जन्म मिळेना पुन्हा पुन्हा. नको अभिमान धरू भल्या मानसा, अरे नको अभिमान धरू भल्या मानसा. अरे 2 दिवसाची दुनिया छाती फुगवून घालवून गोरी. या तुझ्या मुखाने बोल अभद्र बोलू गोरी. अरे सनमार्गी असलेल्या गरिबांना दान तू कर भल्या माणसा. अरे येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय. ए नको अभिमान धरू भल्या माणसा, नको अभिमान धरू भल्या माणसा, भल्या माणसा, भल्या खूप काही देवानं दिलंय महाराज. फक्त आपण देवाला मानत नाही म्हणून दोष आहे. कल्पना करा जर देवानं असा विचार केला की या जीवाला ठेवायचंच नाही तर देव काही मिनिटात काही सेकंदात घेऊन जाऊ शकतो महाराज. देव खूप काही देतो महाराज. नेहमी उदाहरणानं सांगितलं अत्यंत गोड आहे. ऐका. एक साधू रस्त्यानं भजन करत जात होते आणि भजन करत जात असताना बघता बघता सायंकाळ झाली. दिवसभर त्या साधूला काही खायला मिळालं नाही आणि काही खायला मिळालं नाही. त्यानं भजन करत करत सहज त्याच्या मनात आलं देवा रात्रंदिवस तुझं भजन करायलो रे आणि खायला पोटाला अन्न नाही, मागत तर काहीच नाही, पण खायला पोटाला अन्न नसेल तर जिवंत राहू कसं. मनात आलं आणि मनात आल्यानंतर दूर दूर पर्यंत जंगलामध्ये काहीच नव्हतं. तिथून पुढे आला देवाचं भजन करत 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 आणि पुढे आल्याच्या नंतर थोड्या अंतरावर आला एक हॉटेल दिसलं राजभाऊ महाराज. त्याला ऐका देव किती कृपावान आहे, देव किती देऊन जातो देता देता लोकाला. आणि हॉटेल दिसल्यानंतर त्याला वाटलं हॉटेलमध्ये जावं काहीतरी खावं, पण खिशात काही पैसा नाही. अंगावर लुंगी घातलेली आहे, भगवं वस्त्र अंगावर टाकलेले, हातामध्ये जोडी काके जोडी आहे आणि देवाचं भजन करत करत निघालाय. सायंकाळची वेळ झाली. सायंकाळच्या वेळी त्या हॉटेलवाल्याने विचारलं कोणीतरी संत कोणीतरी महात्मा रस्त्याने जातोय
आपण आत्ताच हॉटेल उघडलंय आणि त्यानं भजे तळत होता. भजे पहिल्या भज्याचा गणा काढला होता आणि त्या टोपल्यामध्ये टाकला होता. त्यानं साधूला आवाज दिला, ओ महाराज कुठं निघालात? चाललोय रस्त्यानं. अहो या इकडे एक मिनिट. त्याला वाटलं चला बोलवतोय तर उगाच चहा पाणी देईल आणि चहा पिऊनच आपण आज रात्र काढू. हॉटेलमध्ये आला ना, आल्याच्या नंतर महाराज साधूला म्हणला काही खाणार का? खाणार का म्हटल्यानंतर साधूने सांगितलं आपली आज्ञा. म्हणून महाराज सुंदर 2 प्लेट भजे दिले आणि भजे दिल्यानंतर त्या साधूनं भजे खाल्ले, आनंदानं ढेकर दिला, पोट भरलं. त्या हॉटेलवाल्यालाही आशीर्वाद दिला आणि मनातले मनात देवाला म्हणला, देवा आत्ताच काही तासापूर्वी माझ्या मनात आलं होतं की पोटाला भूक लागली आणि अन्न आता खायला कुठून मिळेल. तुझी चिंता त्याशी सर्व आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेती, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेती, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. फक्त देवाचं नाव घ्या, आवडीने भावे हरिनाम घेसी आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे. काळजी करायचे काम नाही. राजभाऊ महाराज कीर्तनाला फोन केला तरी मला चिंता आहे का? देवाला चिंता आहे. कोणाला? देवाला चिंता आहे. आले देवाजीच्या मना देते कोणाचे चालेल. देवाला सेवा करून घ्यायची असेल तर कसाही करून घेतो महाराज. तो ऐका, साधूला वाटलं आतापर्यंत खायला अन्न नव्हतं, एवढ्या गोर जंगलामध्ये अरण्यामध्ये मला वाटलं कोण खायला देईल का नाही, पण देवा तुझ्या आशीर्वादानं मला पोटभर खायला मिळालं. तिथून थोडं पुढे जात होते. पुढे जात असताना नवीन लग्न झालेलं जोडपं एका वट्ट्यावरती बसले होते गावाच्या अलीकडं. आणि बसले असताना साधू पायानं आपलं विठ्ठल विठ्ठल नारायण नारायण म्हणत जाऊ लागले. ऐका बरं का, देव किती करुणावान आहे. नारायण नारायण म्हणत जात असताना सहज त्यांचा लक्ष गेलं नाही, त्यांचा पाय एका चिखलामध्ये पडला आणि चिखलामध्ये पाय पडल्यानंतर त्या डबक्यातलं पाणी उडालं आणि त्या नवरीच्या अंगावर गेलं. नवीन झालेली जी नवरी होती नवरा बायकोच्या, त्या नवरीच्या अंगावर गेलं. ऐका, नवरीच्या अंगावर गेल्यानंतर कोणत्या नवऱ्याला ते काय भजन करणार आहे का? नाही, नवीनच लग्न झालेलं पुन्हा. आणि नवीन लग्न झाल्यामुळं त्यानं काय ऐकलं नाही. पाहिलं माझ्या बायकोच्या अंगावर पाणी घातलंस, अरे दिसत नाही का? खाली उतरला वट्ट्यावरून, जोरात चापट मारली साधूला. जशी चापट मारली, साधू त्या माणसाला काय म्हणले नाही. ऐका, मला याच्या पुढचं सांगायचंय. साधू काय म्हणले नाही त्या माणसाला. साधून हात जोडले आणि देवाला म्हणले, देवा आत्ताच थोड्या वेळापूर्वी मला भूक लागली होती म्हणून मी तुझं नाव घेत होतो आणि भूक लागली तर थोड्या वेळानं तू मला भजे खायला दिलेस. पुन्हा त्या भज्याचा अहंकार होऊ नये म्हणून गालावर चापट बी मारून द्यायला लागलीस. देवा काय तुझी लीला आहे. आत्ताच एक तर खाऊ घातलंस आणि पुन्हा मार बी खाऊ घातलास. तिथून पुढे साधू आले आणि साधू पुढे आल्यानंतर रात्रभर तिथं मुक्काम केला साधूनं. आणि रात्रभर मुक्काम केल्याच्या नंतर साधूला वाटलं आता या झाडाखाली थांबावं आणि सकाळी पुन्हा आपल्या रस्त्याने जावं. ते नवरा बायको दोघं घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर बायको वरच्या मजल्यावर जात होती. वरच्या मजल्यावर गेली आणि जशी बायको वरच्या मजल्यावर गेली, ह्या मालकाला वाटलं चला बायकोकडे जावं. वरच्या मजल्यावर जात असताना त्याचा पाय घसरला आणि 2 मजल्यावरून खाली पडला आणि जागेवर मरण पावला. वर खाली पडला आणि जागेवर मेला. जसा जागेवर मेला, बायकोनं पाहिलं कशाचा तरी आवाजाला खाली आली. पाहिलं तर मालक पडले, उठवायला लागली. रक्तबंबाळ झालेलं शरीर. बघता बघता पूर्ण गावभर बातमी पसरली. मालक गेले, मालक गेले, मावरा गेला. हिचा अरे काल परवा बाईचं लग्न झालं आणि मालक वारला. बघता बघता पहाट झाली. सकाळच्या वेळी 6 वाजता साधू उठले झाडाखालून आणि पुन्हा त्या रस्त्यानं निघाले. रस्त्याने जात असताना तिच्याच दारापुढून जाऊ लागले आणि दारापुढून जात असताना तिचं रडत रडत लक्ष गेले त्या साधूकडं. ऐका बरं, रडत रडत लक्ष गेलं साधूकडं आणि रडत रडत लक्ष गेल्याच्या नंतर तिनं पाहिलं आणि काही गावातल्या महिलाला, घरातल्या आईला, सासू सासऱ्याला म्हणायला लागली, याच महाराजाला रात्री यांनी चापट मारली आणि त्यांनी निश्चित शाप दिला असेल की माझ्या मालकाला मरण यावं. याच्या शापामुळे माझा मालक गेला, याच्या शापामुळे माझा मालक गेला. गावातले लोक साधूला बोलत होते. गावाच्या बाहेर साधूला हकलून दिला. ऐका, साधूला बाहेर हकलून दिलं आणि साधूला हकलून दिल्यानंतर एक परमार्थिक माणूस त्या घरामध्ये होता. तो परमार्थिक माणूस त्या बाईच्या जवळ आला
त्या नवरीच्या, आणि तिला विचारायला लागला, अगं काय घडलं होतं, काय घडलं होतं, काय घडलं होतं म्हणल्याबरोबर ती म्हणली, आम्ही रस्त्यावरती बसलो होतो वट्ट्यावर, आणि बसले असताना हे साधू राम राम म्हणत विठ्ठल विठ्ठल म्हणत करत जाऊ लागला. नजर चुकीनं त्याचा पाय एका डोहात टपक्यात पडला, चिखल माझ्या अंगावर उडाला, आणि उडाल्यानंतर मालकानं त्याला चापट मारली. त्यावेळेस तो भजन करणारा व्यक्ती होता ना राजभाऊ महाराज, तो भजन करणारा व्यक्ती किती गोड बोलला आहे का. तो भजन करणारा व्यक्ती म्हणला, अगं साधं तुझ्या मालकाला तुझ्या अंगावर आलेलं चिखलाचं पाणी जमलं नाही, तुझ्या अंगावर आलेलं तुझ्या मालकाला चिखलाचं पाणी जमलं नाही, ते तर रात्रंदिवस देवाचं भजन करेल. त्याच्या मालकाला किंवा त्याच्या नौकराला, त्याच्या भजन करणाऱ्याला जर विनाकारण कोणी मारलं तर त्या देवाला गपची बसू वाटत. विनाकारण तुझ्या मालकाला, त्याचा अपराध नव्हता श्रीरामजी, अपराध नसताना फक्त नजर चुकीनं पाय पडला आणि तुझ्या अंगावर पाणी आलं तर तुझ्या नवऱ्याला जमलं नाही, तुझ्या मालकाला ते खपलं नाही म्हणून चापट मारली. माझ्या साधूला, देवाचं भजन करणारा माणूस रात्रंदिवस देवाचं भजन करतोय आणि त्याला जर तुझ्या नवरा विनाकारण मारत असेल तर जगाच्या मालकाला ते कसं पटेल ग. जगाच्या मालकाला तर आवडलं पाहिजे ना ते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, फक्त आपण देवाचं नाव घ्या. देव कुठून देईल, कसा देईल, देव कधी आपल्या मागे पुढे उभा राही सांभाळीत, आली आघात निवारा, या प्रत्येकावरती देवाचे ऋण आहे. सोमेश्वर भगवंतानं तुमच्या आमच्यावर कृपा केली आहे आणि सोमेश्वर भगवंतानं तुम्हाला आम्हाला खूप दिलंय. नाही त्यांचं काही पटलं नका पटू द्या, पण उगत त्यांचं असं म्हणू तरी नका की आमच्या सोमेश्वरानं काय द्यावं, आणखी सोमवारी बी आणि गुरुवारी बी आणखी द्यावं काय सोमेश्वर. सगळ्यात मोठं तर दिलंय ना. अरे रोज जिथं आपण अन्न खातो, अन्न नाही हा प्रसाद आहे, आणि प्रसाद खात असताना सोमेश्वर भगवंतानं एवढं काही देऊन गेलाय. पण काय असतं, जिथं पिकतं तिथं विकत नाही, जवळच्या लोकांना किंमत राहत नाही, म्हणून फक्त ते जेवायलाच येते. पण देवानं खूप दिलंय बरं का. देवानं दिलंय म्हणून देवाला सरी जागर राहा. देवानं दिलंय ना गड्या तर मन भरून म्हणा, देव आणखी भरपूर दिल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला देवानं दिलेला देवाचा आशीर्वाद कधी कमी पडणार नाही. आणि सौभाग्याची गोष्ट आहे का, भारतासाठी आहे, भारत देशातील नागरिक, सौभाग्याची गोष्ट आहे. किती सौभाग्याची गोष्ट आहे. प्रत्येक जण ज्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहतोय, देव किती देतो राजभाऊ महाराज आहे का. प्रत्येक जणाच्या मुखात वाक्य, प्रत्येक जणाचे डोळे आज आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि खरी दिवाळी आता थोड्या दिवसावर येणार आहे. येणाऱ्या 22 तारखेला खऱ्या अर्थानं भारत देशामध्ये दिवाळी साजरी होणार आहे. अरे 14 वर्ष प्रभू रामचंद्र वनवासाला गेले होते. 14 वर्ष प्रभू रामचंद्र वनवासाला गेले होते. परत आले तेव्हा पूर्ण अयोध्येतल्या लोकांनी गुड्या उभा केल्या, आनंदानं पताका उभा केली, दिवाळी साजरी केली होती. आज 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्र पुन्हा अयोध्येत येणार आहे आणि भारताची खरी दिवाळी त्या दिवशी होणार आहे. महाराज सौभाग्याची गोष्ट आहे. आपण नाही काही करता आलं, नाही कुठं जाता आलं, हरकत नाही. तर माझी सगळ्याला विनंती असेल ऐका, आज भारत देशातील प्रत्येकांना 140 कोटी जनता आहे. या सगळ्या लोकांना, भारतातील पूर्ण लोकांना माझी विनंती आहे की महाराज नाही आपल्याला अयोध्येला जाता आलं, नाही प्रभू रामचंद्राचं भजन करता आलं, तिथं जाऊन हरकत नाही. पण प्रत्येकानं आपल्या घरावरती गुढी उभा करा, प्रत्येकानं आपला भगवा झेंडा उभा करा, घरी दीप लावा, दिवाळी करा साजरी. खऱ्या अर्थानं 22 तारखेला आपली दिवाळी होणार आहे. भारताचा स्वाभिमान, हिंदूंचा स्वाभिमान म्हणून प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येत झालंय सुद्धा. आणि प्रभू रामचंद्र राम मंदिरामध्ये बसणार आहेत. म्हणून ही खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी दिवाळी आहे आपली महाराज. आणि त्या दिवशी मेरे बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम. हर घर में अब
500 वर्षाच्या नंतरचा इतिहास आहे. जगाचा मालक करुण करुणावरून आलंय. हिंदूचा स्वाभिमान असणारा प्रभू रामचंद्र अयोध्या नगरीमध्ये विराजमान होणार आहे. आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं महाराज तुमची आमची दिवाळी आहे. सगळ्या संत महात्म्यांनी जसं झाले रामराज्य काय एवढी आमासी, असं ज्या वेळेस प्रभू रामचंद्र 14 वर्षाचा वनवास करून अयोध्येत परत आले तर आनंदानं गुड्या उभा केल्या होत्या. मेरे श्री राम सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। मेरे जीवन के भाग सारे मिट जाएंगे, राम आएंगे। मेरे जन्मों के पाप सारे मिट जाएंगे, राम आएंगे। ओ राम आएंगे, आएंगे, राम आएंगे। राम आएंगे, आएंगे, राम आएंगे। ओ मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के बाग खुल जाएंगे, मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। हो जीवन के पाप सारे मिट जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। महाराज खऱ्या अर्थानं हिंदूचा स्वाभिमान आहे आपले बरं का. हा दोन राम आहेत आपल्यापाशी, तर 2 राम आहेत आणि 2 राजे आहेत. काही कमीच नाही आपल्याला. सगळ्यात मोठी दिवाळी आहे. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे सीने में। मुझको कीर्ति
सर. येत्या 22 जानेवारीला आपण तो सोहळा नंतर आपल्या लेकरा बाळाला नातवांना आपल्याला छाती ठोकपणे सांगता येईल की अरे ज्यावेळेस प्रभू रामचंद्र मंदिरामध्ये विराजमान होणार होते तो क्षण आम्ही उघड्या डोळ्यानं पाहिलाय. आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच आहे, सगळ्यात मोठे भाग्यवान आहेत. आणि मग म्हणता येतं आपल्याला की धन्य आम्ही जन्मालो. नंतर निश्चित म्हणता येतं आम्ही भाग्यवान आहेत. अखिल कोटी ब्रह्मांडाच्या मालकाचा सुवर्ण सण जो की योगी ऋषी तपी मुनी संन्यासी महात्म्य यांना जो मिळाला नव्हता. कित्येक तरी साधू संत पुरुषांनी त्या रामप्रभूच्या मंदिरासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. एक नाही दोन नाही, 500 वर्ष कशाला म्हणतात. 500 वर्ष प्रभू रामचंद्राला गरज नव्हतं. आणि 500 वर्षाच्या नंतर जगाचा मालक आज मोठ्या थाटामाटात प्रत्येक जण त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. तो क्षण अगदी जवळ आलेला आहे. म्हणून त्या दिवशी रामभाऊ जेवढं होईल तेवढं उगं रामकृष्ण हरी तरी करा बरं. प्रत्येकानं आपल्या घरावरती भगवा ध्वज लावा, प्रत्येकानं घर सजवा, रांगोळी काढा, घराला तोरण बांधवा आणि मंदिरावरती कळसावरती भगवा झेंडा फडकवा आणि रामकृष्ण हरीचा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 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 हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय नाव घेतलं आनंद आहे. आज अयोध्येमध्ये काय आनंद असेल. आणि तो आनंद प्रत्येकानं आपल्या मंदिरामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या गावात नाही, घरातल्या गावातल्या मंदिरात गेला तर हरकत नाही, पण देवघरा पुढं एक तरी दिवा लावायचा आणि 22 जानेवारीला उगत 10 मिनिटं तरी श्रीराम जय राम. 22 तारखेला ठरलंय मिरवणूक. वा वा, टाळ्या वाजवा एकदा जिरेवाडीसाठी. हे खरं महाराज, पूर्ण गावामध्ये मिरवणूक ठरली आहे. वा. आणि खरं हा हिंदूंचा स्वाभिमान आहे महाराज. तो हिंदूंचा स्वाभिमान आपण जपला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं तो क्षण आपण साजरा केलाच पाहिजे बरं का. ते देवानं आपल्याला संधी दिली आहे, सौभाग्य दिलंय. देवाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी कमीत कमी माझ्या बुद्धीनं तर राजेभाऊ महाराज देवाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी कदाचित प्रभू रामचंद्राच्याच मनात आलं असावं की या जगाकडं जे आताच्या अलीकडच्या काळात सगळे शेंदरी हेंदरी दैवत हे सगळे देव निघालते ना, प्रभू रामचंद्रालाच कदाचित असं वाटलं असेल आता जगाकडून सेवा करून घ्यायची. म्हणून प्रभू रामचंद्रानं पूर्ण भारत देश आज प्रभू रामचंद्राच्या स्वागतासाठी सज्ज आहे आणि तो क्षण आपण आपल्या डोळ्यानं पाहणार आहे. खऱ्या अर्थानं असा कोणी जो भजन करणार महाराज जन्मले संसारी
संत महात्मा रात्रंदिवस देवाचं भजन करत असेल तर त्याच्यासाठी म्हणले धन्य महाराज जन्मले संसारी जे द्याई अंतरी पांडुरंग किंवा नारायण. अखिल कोटी ब्रह्मांडाच्या मालकाचं भजन करणारा महात्मा संसारामध्ये धन्य सांगितला. धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे, दुसरीकडे नाही बरं का. धन्यवाद संसारात मानून घ्यायचा असेल तर माणसाला भजनातच यावं लागल. 18 पगड जातीतल्या संत महात्म्यांचा जेव्हा जन्म झाला ते कुठल्या जातीपुरते नाही, कुठल्या पंथापुरते नाही. राष्ट्रसंत भगवान बाबाचा जन्म ज्यावेळेस तुबाजी पाटील आणि कौतिकाईच्या पोटी झाला ते केवळ एकट्या वंजारी कुळासाठी उद्धार करण्याकरता नाही आहे का, एकट्या घराचा उद्धार करण्यासाठी नाही तर अखिल विश्वातल्या जीवजाती करता उद्धार करण्याकरता राष्ट्रसंत भगवान बाबांनी जन्म घेतला. मग त्यांनी सुद्धा म्हणावं किंवा त्यांच्यासाठी आपण म्हणावं धन्य महाराज जन्मले संसारी. ते महाराज धन्य झाले की सकळ जीवाचा उद्धार करण्यासाठी भगवान बाबांनी अखळा जीव अखंडितपणे जिजवला आणि तुमच्या आमच्यावर कृपा करून माणूस म्हणून जगण्याचं शिकवण दिली महाराज राष्ट्रसंत भगवान बाबांनी. महाराज म्हणले कोणताही महात्मा असू द्या, सावता बाबा असतील, चोखोबराय असतील, 18 पगड जातीतल्या संत महात्म्यांचं जीवन चरित्र सावता बाबांनी अखिल कोटी ब्रह्मांडाच्या मालकाला शेतामध्ये आणलं. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. अखिल कोटी ब्रह्मांडाच्या मालकाचं चिंतन करत असताना कुठं आहे ठाईच बैसोनी करा एक चित्त रावडी अनंत आळवावा. कुठं करतो याच्याशी महत्व नाही पण देवाचं नाव आपण घेतो याच्याशी मात्र महत्व आहे. म्हणून महाराज म्हणले नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली. बरं महाराज अखिल कोटी ब्रह्मांडाच्या मालकाचं रात्रंदिवस आम्ही भजन करतो किंवा एखादा जीवात्मा रोज देवाचं नारायण नारायण श्रीमद नारायण 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 श्रीमद नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 ओ नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण नारायण. अखिल कोटी ब्रह्मांडाच्या मालकाचं रात्रंदिवस भजन करत असाल तर मग धन्य माता पिता तयाची या. महाराज म्हणले धन्य त्याची माय प्रसवली. महाराज नामदेव महाराज म्हणतात प्रसवली पण निष्ठा कुळाचा उद्धार नाही, त्याचं जो कोणी नाव घेणार आहे त्याचा सुद्धा उद्धार. प्रसवली तया कुळाचा उद्धार, प्रसवली तया कुळाचा उद्धार, प्रसवली तया कुळाचा उद्धार, प्रसवली तया कुळाचा
शेवटच्या चरणात नामदेव महाराज म्हणतात, प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरी निर्धार नामा म्हणे. अखिल कोटी ब्राह्मणाच्या मालकाचं नाव घेत असताना निश्चित जीवाचं परम कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. निश्चित आपल्या मुलांवरती योग्य संस्कार करून अखिल कोटी ब्रह्मांड मालकाचं चिंतन जेवढं होईल तेवढं, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, संसार करत असताना परमार्थ आपण करावा लागतो. आणि परमार्थ जर केला तर तो परमात्मा निश्चित आपल्या नवसाला म्हणा, परमात्मा आपल्या निश्चित साधनेला फलद्रूप करत असतो. आणि तो फलद्रूप झालेला परमार्थ कधीतरी कुणाच्या कामाला येत असतो. म्हणून निश्चित आपणही या सोमेश्वर भगवंताची सेवा केली आणि त्या सोमेश्वर भगवंताच्या सेवेतून उत्तीर्ण होण्यासाठी आमच्या प्रभावती शहाजीरावजी गीते व त्यांचे दोन्ही सुपुत्र वैजनाथराव असतील आणि मोहन भैया असेल व समस्त गीते परिवार असतील, या गीते परिवारानं आपल्या ऋणातून, भगवंताच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सुंदर असा केलेला प्रयत्न आहे. त्या प्रयत्नामध्ये भगवान सोमेश्वराची पुन्हा एकदा माझ्या जीवनामध्ये सेवा घडली. म्हणून भगवान सोमेश्वराच्या चरणावरती विनम्र अभिवादन, तुम्हा सर्व श्रोतेजन मायबापांच्या चरणावरती विनम्र अभिवादन. योग्य असेल ते गुरुवारांचा आशीर्वाद, आईवडिलांचा आशीर्वाद असेल, अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीचे दोष असतील. बोलेलेले कुरे एडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध शाळू की मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची येण्याप्रमाणे. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन. उपस्थित सर्वच भजनी मंडळ, त्यामध्ये आमचे राजभाऊ महाराज मुंडे असतील, राजभाऊ महाराज आंधळे असतील, त्याचबरोबर वृक्षराज महाराज आंधळे असतील, दोन्ही मृदंगाचार्य आमचे नरसिंग महाराज लटपटे असतील व त्याचबरोबर आमच्या संस्थेतील करण कुमार, संस्थेतील सर्व विद्यार्थी आमचे सिस्टीमवाले आणि ज्यांनी या गोड सर्व कार्यक्रमाची शूटिंग करून घेतली, आमचे जय भगवान यूट्यूब चॅनलचे मालक श्रीनाथजी मुंडे यांनाही धन्यवाद. आमचे सोमेश्वर साऊंड सिस्टीमवाले तुम्हाला सुद्धा गोड गोड धन्यवाद. कारण आता डबल गोड छान आहे की नाही आवाज दिला. दोन्ही गावातील रामभाऊ असतील, गावकरी भजनी मंडळ आमचे, खास करून परमार्थप्रेमी ज्यांचं पूर्ण महाराष्ट्रभर नाव आहे, वारकरी संप्रदायामध्ये असेल, शैक्षणिक क्षेत्रात असेल किंवा आपल्या नोकरीच्या क्षेत्रावरती असेल, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे नामदेव गिरी सर आबाई या ठिकाणी आले, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. आमचे मामा ननंचे तेही या ठिकाणी आले, त्यांना धन्यवाद. उपस्थित सर्वच गावातील पाहुणे मंडळी, बाहेर गावून आलेले, आता जेवढे परिचित होते तेवढ्याचे नाव घेतले. बाकीच्या सर्वांना जिथपर्यंत आपण आवाज आहे जेवढे येऊन बसलेले आणि खास करून ज्यांच्यामुळं मला कीर्तनाचं आमंत्रण मिळालं असे आमचे सोपानरावजी गीते, मुद्दाम मोठा माणूस मागं ठेवला बरं. म्हणजे ते त्यांचं नाव घेतलं की कीर्तन संपवायला काय हरकत नाही. म्हणून असे आमचे सोपानराव गीते परमार्थात पूर्ण आयुष्य रिटायर झाल्याच्या नंतर महाराज उरले ते हरी तुम्हा समर्पण या युक्तीप्रमाणे रिटायर झाल्याच्या नंतर मामा संप्रदायामध्ये कशाची अपेक्षा न करता संप्रदायाची सेवा करताय. बस सोमेश्वर भगवान बाबा तुमच्याकडून अशीच सेवा घडत राहो. पुन्हा एकदा सर्वांना कोटी कोटी अभिवादन देतो. एक सूचना आहे, सर्वांना ज्ञात आहे, काही दिवसामध्येच कनेरवाडी येथे कन्हैया आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचं बांधकाम सुरू आहे. आपल्या गावातील भरपूर मंडळींनी देणगी त्या बांधकामासाठी दिली आहे. मी नेहमी सांगत असतो, फुल ना फुलाची पाकळी म्हणून या सत्कार्यासाठी खूप मोठं सत्कार्य भगवान बाबाच्या आणि आईवडिलाच्या सोमेश्वराच्या आशीर्वादानं. आणि मी त्यावेळेसही सांगितलं की ही संस्था कनेरवाडीची नाही तर जिरेवाडीची आणि कनेरवाडीची आहे. कुठं बांधायली तर तुमच्या भाषेतलं शेत कोणतं ते चिमटाच ना, चिमट्यामध्ये बरं का. म्हणजे जवळच आपल्या इथून अगदी हाकेच्या अंतरावरती असणारी ही संस्था, हे सर्व लेकरं ज्यामध्ये गोरगरीब मुलांची शिकत आहेत. या संस्थेचं बांधकाम सुरू आहे. त्या संस्थेच्या बांधकामाच्या पत्रिका मी तुम्हाला इथं देईल. जसं घडल तसं आपण प्रत्येक महाराजाच्या कीर्तन सुटलं की पाया पडतो, 10-20 रुपये आपण देतो. माझी विनंती असेल या नारदाच्या गादीहून मी सगळ्यांच्या तुमच्या पाया पडतो, विनंती करतो आपणास या सत्कार्यासाठी जेवढी होईल तेवढी आपण. आणि अशीही नाही, त्याच्यावर पावती बुकावर रजिस्ट्रेशन नंबर आहे, तुम्ही मोबाईलवर बघा, यूट्यूबला बघा, गुगल बघा किंवा परळीतच येऊन शंकर पार्वती नगरला धुराबाई आश्रमशाळेवर जे सध्या सुरू आहे, अगदी ज्याला आई नाही, ज्याला वडील नाही, अशाकून काही 1 रुपया फीस न घेता हे चालवायचं काम मी थोडंसं माझ्या वतानं करत आहे. या सत्कार्यासाठी एकल्याचा नव्हे मेळ खेळ म्हणून मेळ मिळविला.
ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी साधू संत महात्म्यांच्याच कृपा आशीर्वादाने होत असतं. म्हणून जेवढं होईल तेवढं थोडंसं मदत करण्याचा प्रयत्न करा. ज्याला योग्य वाटला असेल त्यानं पावती बुक आहे, पावती घ्या. नसेल तर माझ्या बुद्धीचे दोष म्हणून सोडून द्या. तुकाराम तुकाराम तुकाराम.